नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण बोलणार आहोत नितीन अरुण थोरात साहेबांच्या सोंग या पुस्तकाबद्दल. खरं तर या पुस्तकाबद्दल एक वेगळाच किस्सा आहे. नितीन अरुण थोरात साहेबांचे मी भरपूर पुस्तकं मागवली होती. त्यातले मी बरेचसे रिव्ह्यूज केले सुद्धा आहेत. म्हणजे अ, अंबालक्ष्मी हे पुस्तक असेल, सूर्याची सावली हे पुस्तक मी मागवलंय, पण अजून ते वाचायचंय मला. क्षत्रिय कुलवंत साधू जे खूप पॉप्युलर झालंय ते पण उत्तम पुस्तक आहे. उंबरखिंड हे पण एक याचा सुद्धा आपण रिव्ह्यू केलेला आहे आणि ते पण मस्त पुस्तक आहे. खंडोबा आणि साधुपुत्र शंभू ही सगळी पुस्तकं आपण मागवली होती आणि कोप सुद्धा मला अजून वाचायचंय, ते अजून मी वाचलं नाहीये, पण एकत्रच मी ही सगळी पुस्तकं मागवली होती. बऱ्याचशा ठिकाणी हे बेस्ट सेलिंग मध्ये पुस्तकं आहेत. खास करून साधुपुत्र शंभू आणि क्षत्रिय कुलवंत साधू आणि उंबरखिंड या पुस्तकाला रिव्ह्यूचे व्ह्यूज सुद्धा बरे आलेले आहेत. आणि आत्ता बरेचसे त्यांचे लाईंड अप आहेत. आत्ता लेटेस्ट नितीन थोरात साहेबांचं एक पुस्तक आहे लाल महालवर आधारित. आणि तुम्ही बघू शकता आत्ता जी काही मी तुम्हाला नावं सांगितली सगळी वेगवेगळ्या जॉनरची पुस्तकं आहेत. एकाच जॉनरच्या बाबतीत लिखाण नितीन साहेब करत नाहीत आणि त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक. आता जी मी ही दोन पुस्तकं सांगितली होती, एक होतं पुढचं सोंग आणि एक होतं सोंग. पुढचं सोंगचा ऑलरेडी आपण रिव्ह्यू केलेला आहे, कारण मी जेव्हा हे पुस्तक मागवलं तेव्हा मला माहिती नव्हतं की हे दोन भागांमध्ये हे पुस्तक आहे आणि हे पुढचं सोंग जो आहे तो या सोंगचा सिक्वल आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण जेव्हा मी ते पुस्तक वाचायला लागलो तेव्हा हळूहळू मला जाणवायला लागलं की याचा पार्ट 1 आहे आणि तो आपल्याकडनं मिस झालेला आहे. तो जेव्हा मी त्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सांगितलं की याचा जो पार्ट 1 आहे तो मला कुठेही मिळत नाहीये, सो नितीन थोरात साहेबांचं कौतुक की त्यांनी सोंग या पुस्तकाची कॉपी, म्हणजे सोंग हा जो पहिला पार्ट आहे त्याची गिफ्ट कॉपी मला दिलेली आहे. सो थँक्स अ लॉट सर. आणि हे माझं पुस्तक केव्हाच वाचून झालंय, पण जरा हा व्हिडिओ उशिरा अपलोड होतोय कारण माझ्या घरचं जरा काम पण सुरू आहे, जरा इतर इराच्या पण शाळेच्या जरा धावपळी होत्या आणि त्याचबरोबर माझं आता जरा स्वतःचं प्रमोशन करतो. माझं एक नवीन मराठी नाटक ब्रह्माचा भोपळा हे सध्या वीकेंड आणि जे पब्लिक हॉलिडेज असतात तिकडे याचे प्रयोग सुरू आहेत आणि नाटक जोरदार धरलंय. नाटक मस्त रंगतंय, प्रेक्षकांचा तुफान रिस्पॉन्स आहे. या नाटकाचे जे शॉर्ट्स आहेत, यूट्यूब शॉर्ट्स, ते तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि लोक किती एन्जॉय करतायत हे पण तुम्ही बघू शकता. खूप मोठी स्टारकास्ट आहे. म्हणजे मी, पूजा गोरे, कांचन प्रकाश, अर्चना शर्मा, प्रकाश कवळे, अंकित म्हात्रे, शुभंकर तावडे, सुनील तावडे सर, चेतना भट, संजय नार्वेकर सर आणि अजून कोणाला विसरलोय का मी? नाही, झालं असेल. आय थिंक 11 जण आमची झालेली आहेत. जर चुकून माकून कोणाचं तरी नाव विसरलो असेल तर माफ करा. आणि विजय केंकरे सरांनी हे नाटक डिरेक्ट केलेलं आहे आणि या महिन्यात एप्रिलमध्ये या नाटकाचे 50 प्रयोग पूर्ण होणार आहेत. सो या सगळ्या धावपळीमध्ये जरा सोंग या पुस्तकाचा रिव्ह्यू करणं मला जरा जमलं नाही आणि जरा हा उशिरा येतोय. सो नितीन सर, एक तर तुमच्या पुढच्या सगळ्या पुस्तकांसाठी बरीचशी मी आता कार्टमध्ये, माझ्या ॲमेझॉनच्या कार्टमध्ये टाकलेली आहे, ज्याच्यात लाल महाल पण इन्क्लुडिंग आहे, खजाना, खुशबू पण आय थिंक एक होतं आणि आता कांचनबरी बारी, हां, ते पण एक पुस्तक आहे. जर मी काही प्रोनाऊन्सिएशनमध्ये चुकलं असेल तर माफ करा. सो ही 4-5 पुस्तक मी मागवणार आहे. बट पुढचं सोंग हे पुस्तक वाचताना जे जे मला काही क्वेश्चन्स होते, जे जे मला पॉईंट्स मिसिंग वाटत होते, ते सगळे पॉईंट्स सोंग या पुस्तकात कव्हर झाले आहेत आणि माझं जे काही कन्फ्युजन होतं या पुस्तकाचं सिक्वल वाचल्यानंतर ते सोंग वाचून क्लिअर झालं. आणि असं नाही झालं की जरी मला माहिती आहे की याचा क्लायमॅक्स काय आहे हे मी आधीच वाचलं होतं, तरी सुद्धा सोंग वाचताना मला कुठेही बोर नाही झालं. संजयचा तंबापर्यंतचा प्रवास आणि त्याचं आणि कवडीचं जे काही असं स्कूलमधलं प्रेम असतं त्या टाईपचं सगळं चांगलं रंगवलेलं होतं आणि बाकीचे कॅरेक्टर सुद्धा खूप उत्तम पद्धतीने त्यांचं इंट्रोडक्शन करण्यात आलं होतं. सो या सगळ्या गोष्टींसाठी, आणि असं सोपं नाही आहे की एकीकडे तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल लिहिणार, एकीकडे तुम्ही अंबाबाईंबद्दल लिहिणार, एकीकडे हे पुढचं सोंग सारखं पुस्तक लिहिणार, एकीकडे शंभूराजेंबद्दल लिहिणार, खंडोबांबद्दल लिहिणार. सो वेगवेगळे जॉनर्स असं हाताळणं, कोप आणि सूर्याची सावली अजून वाचायचं आहे, तर ते मी वाचेन नक्कीच. सध्या मी हे पुस्तक वाचतोय, त्याचं पण लवकरच येईल. हे पुस्तक पण माझं सुरू केलं होतं मी, पण या सगळ्या कारणांमुळे ते जरा मध्ये माझा गॅप गेला खूप.
विक्रम संपत यांचं सावरकर हे पुस्तक वाचतोय मी सध्या. खूप मोठं पुस्तक आहे आणि हे सुद्धा 2 भागांमध्ये आहे आणि याचं सुद्धा रिव्ह्यू तुमच्या समोर येईलच. सो नितीन सर, थँक्स. जी काय तुम्ही मी जेव्हा डाऊन होतो माझ्या लाईफमध्ये तेव्हा या पुस्तकांनी आणि या बाकीच्या बऱ्याचशा पुस्तकांनी मला सपोर्ट दिलेला आहे. सो या रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला प्रेक्षक म्हणून फार काही सांगणार नाही, कारण ऑलरेडी पुढचं सोंगमध्ये मी सगळं काही सांगून झालेलं आहे. जर तुम्हाला एक्झॅक्टली या पुस्तकाचा रिव्ह्यू बघायचा असेल तर सोंग म्हणजे आत्ता जो मी व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्यापेक्षा पुढचं सोंग या पुस्तकाची रिव्ह्यू व्हिडिओ लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देतो. ती नक्की ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. आणि त्याचबरोबर नितीन थोरात साहेबांचं जी काही मी पुस्तकं वाचलेली आहेत ती सगळ्यांची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल. आणि आत्तापर्यंत हे आय थिंक माझं 40वर पुस्तक आहे वाचून झालेलं आहे. हे सावरकरांचं 41st आहे. सो चाललंय, जर्नी चांगली चालली आहे. लवकरच लायब्ररी माझी अशी मस्त भरून जाऊ दे हीच देवाकडे प्रार्थना. आणि याच व्हिडिओबरोबर मी लगेचच एक यूट्यूब शॉर्ट की आता आज काय तारीख आहे 9 एप्रिल, तो 9 एप्रिल ते 30 एप्रिल आमचे किती आणि कुठे कुठे प्रयोग लागलेले आहेत हे मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत कळवेन. आशा करतो तुम्ही ते नाटक सुद्धा बघाल आणि हे पुस्तकांचा जो रिव्ह्यू व्हिडिओ आहे, जे कलेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा एक नजर द्याल तुम्ही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा मध्ये गॅप गेली यूट्यूबमध्ये व्हिडिओज अपलोड करण्यात, त्यासाठी माफी. जय हिंद, जय महाराष्ट्र.